अनेक वेळा पत्नीकडून डिवोर्सची केस, 125ची केस म्हणजे 144 BNSCची केस किंवा कौटुंबिक हिंसाचाराची केस अक्षरशः कॉपी पेस्ट केली जाते. माझं म्हणणं आहे मित्रांनो, मुलीच्या वकिलांना माझं म्हणणं आहे की अशा प्रकारची कॉपी पेस्ट केस आपण नाही केली पाहिजे. तिनं आपल्याला कॉपी पेस्ट पैसे दिले असले तर मग हरकत नाही. तिने जर आपल्याला झेरॉक्स काढून पैसे दिले असले तर मग हरकत नाही. पण जर तशी परिस्थिती नाही तर त्याच्यामधली कहाणी जरी तुम्ही सेम ठेवत असला तरी त्याची मागणी असते, त्याची मांडणी असते, हिंसाचाराची मागणी असते, पोटगीची मागणी असते, 144मध्ये हाकलल्याची मागणी असते, ती परिस्थिती असते. या सर्व परिस्थिती तुम्ही वेगळ्या लिहिल्या पाहिजेत आणि ते जर लिहिलं असलं तरच स्त्रियांना न्याय मिळेल आणि तरच ह्या खऱ्या परिस्थितीवर पुढे येईल. नाहीतर ह्या झालेल्या केसेस खोट्याच आहेत असं संबोधलं जातं आणि त्याचा मग परिणाम ज्या काही टक्केवारीत स्त्रिया प्रामाणिक आहेत त्यांच्यावर देखील अन्याय होण्यातच होऊ शकतो.